तून आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल पॉलिटिक्सला जोर चढलाय। निवडणुकीत आमदारांची फाटाफूट टाळण्यासाठी भाजप आमदारांचा मुक्काम आता ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये असणार आहे। 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडतंय, त्यामुळे पुढचे 3 दिवस भाजपचे आमदार हे या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला असणार आहेत। कोणताही दगाफटका होऊ नये याची खबरदारी भाजपकडून घेतली जाते, कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार हे रिंगणात आहेत। 12 जुलैला हे मतदान होणार आहे आणि महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार या निवडणुकीत उतरवलाय। त्यामुळे अजित पवार असतील, भाजप असेल किंवा शिंदे गट असेल, या तिघांनीही आपापले आमदार शाबूत राहावेत। मतांची फाटाफूट होऊ नये, दगाफटका होऊ नये यासाठी खबरदारी घेतल्याचं दिसतंय। भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंटमध्ये असणार आहे। दगाफटका होऊ नये म्हणून भाजपकडून खबरदारी घेतली जाते। त्याचबरोबर अजित पवार यांनी सुद्धा आपले आमदार फुटू नयेत याची खबरदारी घेतलेली आहे। व्हीप बजावण्यात आलेला आहे। अभिषेक मोठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। अभिषेक, भाजपनं सुद्धा आता खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्काम असणार आहे। पुढचे 3 दिवस भाजपचे आमदार तिथे असणार आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपल्याला विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीकडनं देखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर आता भाजपकडनं देखील आपल्या आमदारांचा मुक्काम हा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये हलवणार आहे। उद्यापासून 3 दिवस हे सगळे जे आमदार आहेत ते आपल्याला या हॉटेलमध्ये राहणार असल्याचं पाहायला मिळेल। एकूणच दगाफटका कुठेतरी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। 12 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि या 12 जुलै रोजी संपूर्ण चित्र जे आहे ते आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल। धन्यवाद अभिषेक, दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांकडून, सत्ताधाऱ्यांकडून आपापले आमदार शाबूत राहावेत, कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचं दिसून येत आहे।